उद्धव ठाकरे यांचा फारसा फायदा होताना दिसत नाही। तर प्रभाग 59 मध्ये भाजपचे योगीराज दाभाडकर आघाडीवर आहेत। प्रभाग 59 मुंबईतला भाजपचे योगीराज दाभाडकर या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर मुंबईतली हे अपडेट आपण पाहतोय। आकडेवारी मुंबईची जी आहे ती टीव्ही स्क्रीनवर वर आपल्याला अगदी ठळकपणे दिसते। सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे मुंबईतला। प्रभाग 73 मध्ये मतमोजणी मुंबईत थांबवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये प्रभाग 73 मध्ये के पूर्व आणि के उत्तर वॉर्डमध्ये मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली आहे। मुंबईमध्ये ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रभाग 73 मध्ये मतमोजणी थांबवली गेलेली आहे। तर के पूर्व आणि तर काँग्रेसच्या समन आझमी आघाडीवर आहेत मुंबई प्रभाग 167 मध्ये। तर मुंबई प्रभाग 167 मध्ये काँग्रेसच्या समन आझमी आघाडीवर। भाजप शिंदे इथे 109 जागांवर आघाडी घेतलेली आहे। मुंबई महापालिका ऐतिहासिक असा हा निकाल मुंबईसाठी। तर मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे। महापौर होणार तो भाजपचा। तर ही आकडेवारी आपण पाहतोय। ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवारांची 67 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस आणि वंचित 11 जागांवर आघाडीवर आहे। तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष मुंबईत समोर येतोय। तर शिल्पा केळुसकर विजयी झालेले आहेत। मुंबई प्रभाग 173 मध्ये शिल्पा केळुसकर भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकर या ठिकाणी